कल्पनाज कुकिंग कॉर्नरमध्ये आपलं सर्वांचं खूप खूप स्वागत। आज मी बनवणार आहे डाळ तांदळाचे अप्पे। मुलांना दररोज डब्यामध्ये काय द्यायचं हे सर्व आईंचं टेन्शन, त्यासाठी खास रेसिपी। हे अप्पे खूप कुरकुरीत आणि खायला पण खूप मस्त लागतात। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। अप्पे करण्यासाठी मी इथे राशनचा 3 वाटी तांदूळ, 1 वाटी उडदाची डाळ आणि अर्धी वाटी पोहे, 1 चमचा मेथी घेतली आहे। हे सर्व साहित्य व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि 2-3 वेळेस पाण्याने स्वच्छ चोळून असं धुवून घ्यायचं आहे। हे डाळ तांदळाचं प्रमाण अगदी योग्य आहे। तुम्ही सुद्धा वाटीने कशानेही मोजून घ्या, पण फक्त प्रमाण बरोबर आलं पाहिजे। राशनचा तांदूळ हा घाण असतो, म्हणून 2-3 वेळेस स्वच्छ धुवून घ्यायचं आहे। तुम्ही बघू शकता धुताना पाणी कसं घाण निघालं आहे ते। अप्पे करताना पोहे हे टाकायचेच। पोह्यामुळं कुरकुरीतपणा येतो आणि छान लागतात। मेथीमुळे सुद्धा अप्पे चविष्ट होतात आणि कुरकुरीत होतात। हे डाळ तांदळाचे अप्पे करायला सामान खूप कमी लागतं आणि करायला सुद्धा खूप सोपे आहेत। हे डाळ तांदूळ 2-3 वेळेस स्वच्छ धुवून झालेलं आहे। आता आपण त्याच्यामध्ये भरपूर पाणी घालून 3 ते 4 तासासाठी भिजत ठेवायचं आहे। डाळ तांदूळ 3 ते 4 तास चांगले भिजल्यावरच पीठसुद्धा चांगले निघते मिक्सरमधून काढताना। 3 ते 4 तास झालेले आहेत। डाळ तांदूळ मस्त असं भिजलं आहे। आता आपण ते मिक्सरमधून बारीक वाटून घेऊ। डाळ तांदूळ मिक्सरमधून काढत असताना आपल्याला ते जे भिजवलेलं पाणी आहे तेच वापरायचं आहे, कारण त्याच्यामुळं पीठ हलकं होतं। दुसरं पाणी अजिबात वापरायचं नाही। 2 ते 3 टप्प्यामध्ये हे पीठ आपल्याला काढून घ्यायचं आहे। डाळ तांदूळ मिक्सरमध्ये काढत असताना जास्त पाणी घालायचं नाही, असं पातळ होईल एवढं। सर्व पीठ काढून झालेलं आहे। आता आपण वरती झाकण ठेवून 4 ते 5 तासासाठी भिजत ठेवायचं आहे। ते तोपर्यंत आता आपण चटणीची तयारी करून घेऊया। 1 छोटी वाटी खोबऱ्याचे काप घेतले आहेत, अर्धी वाटी शेंगदाणे घेतले आहेत, पाव वाटी डाळ घेतला आहे। ह्याच्यामध्ये भरपूर पाणी घालून भिजत ठेवायचं आहे। खोबऱ्याचे काप आपल्याला 2 ते 3 तास चांगले भिजवून घ्यायचे आहेत। मिक्सरचं भांडं घेऊन त्याच्यामध्ये आपण भिजवलेले खोबऱ्याचे काप, शेंगदाणे, डाळ हे सर्व घालून घ्यायचं आहे। आता आपण त्याच्यामध्ये लसूण, हिरवी मिरची, कोथिंबीर, आलं, जिरे, मीठ, साखर आणि हिंग हे घालून घ्यायचं आहे। वरती झाकण लावून आपल्याला मिक्सरमधून बारीक वाटून घ्यायचं आहे। चटणी वाटलेली आहे। आता आपण त्याच्यामध्ये थोडंसं अजून पाणी घालायचं आहे आणि जरा बारीक वाटून घ्यायचं आहे। चटणी वाटून झालेली आहे। मस्त दाटसर अशी चटणी तयार झाली आहे। आता खाण्यासाठी तयार आहे। चटणी एका बाउलमध्ये काढून घ्यायची आहे। गॅस चालू करून गॅसवर तडका पॅन ठेवायचा आहे। त्याच्यामध्ये तेल, मोहरी, हिरवी मिरची, कढीपत्ता टाकायचा आहे। हा तडका आपल्याला चटणीमध्ये टाकून घ्यायचा आहे। हा तडका टाकल्यानंतर चटणी आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे। ओलं नारळ नसेल तेव्हा ही सुक्या खोबऱ्याची चटणी नक्की करून बघा। ही चटणी करायला खूप सोपी आहे आणि खायला सुद्धा छान लागते। नक्की एक वेळेस ट्राय करून बघा। ओला नारळ नसेल तेव्हा मी ही खोबऱ्याची चटणी करते। अप्प्यासोबत खायला खूप छान लागते। ही सुकी खोबऱ्याची दाटसर चटणी तयार झाली आहे। 4 ते 5 तास झालेले आहेत। पीठ फुगले का ते बघूयात। पीठ छान फुगलं आहे। आता आपण त्याचे अप्पे करून घेऊयात। अप्पे करण्यासाठी थोडं पीठ आपण कढईला काढून घेणार आहोत। त्याच्यात चवीनुसार मीठ घालायचं आहे, 1 चमचा जिरे घालायचे आहे, बारीक चिरलेला टोमॅटो, कांदा, हिरवी मिरची घालायची आहे आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। भरपूर भाज्या आवडत असतील त्याच्यामध्ये गाजर, पत्ताकोबी, सिमला मिरची घालू शकता। पीठ चांगलं व्यवस्थित 2-3 मिनिटं मिक्स करून घ्यायचं आहे। गॅस चालू करून वरती अप्पे पात्र ठेवायचं आहे। त्याच्यामध्ये थोडं तेल सोडायचं आहे। तेल अगदी थोडं घालायचं आहे। अप्पे पात्र हे नॉनस्टिक आहे। अप्पे पात्र चांगलं गरम झालेलं आहे। त्याच्यामध्ये आपण पीठ घालून घ्यायचं आहे। अगोदर कढईच्या लाईनीला घालायचं आहे, नंतरच मग मधल्या ह्याच्यामध्ये घालायचं आहे। मधले अप्पे लवकर करपतात म्हणून शेवटी पीठ घालायचे। 2 मिनिटासाठी आपल्याला वरती झाकण ठेवायचे आहेत। 2 मिनिटं झालेले आहेत। आपण आता खालची बाजू वर करून घ्यायची आहे।
आप्प्याची खालची बाजू एकदम कुरकुरीत झाली आहे. आता हे वरची सुद्धा कुरकुरीत होईपर्यंत भाजायचे आहेत. 2 ते 3 मिनिटांमध्ये ही सुद्धा आपल्याला काढून घ्यायचे आहेत. आप्प्याचं पीठ एकदम छान झालं होतं, त्याच्यामुळं आप्पे व्यवस्थित निघाले आहेत. एक सुद्धा आप्पा चिटकला नाही. सर्व आप्पे कुरकुरीत भाजले आहेत. ते आता आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊयात. मस्त गरमागरम आप्पे तयार झाले आहेत. चटणीसोबत सर्व करा. मुलं डब्बा संपवत नाहीत. दररोज डब्यामध्ये काय द्यायचा हा प्रश्न पडतो. त्यावेळेस हे आप्पे नक्की करून द्या. मुलं आपोआप डब्बा संपवून येतील. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भाजी चपातीचा कंटाळा येईल तेव्हा हे आप्पे नक्की ट्राय करा. चॅनलवर नवीन असाल तर पटकन सबस्क्राईब करून घ्या. व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटू असेच एका नवीन रेसिपी